नमस्कार मित्रांनो घरकुल आवास योजना जे काही आहे त्या योजनांचे जे काही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ते आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते जमा केलेली आहे व बरेचसे असे जे काही लाभार्थी आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये अजूनही जो काही घरकुल योजनेचा जो काही हप्ता आहे तो जमा झालेला नाही किंवा जमा झाला किंवा नाही हे त्यांना माहिती नाही। तर आजची जी काही प्रक्रिया आहे म्हणजे स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं त्यावरती तुमच्या जे काही अकाउंट इन्स्टॉलमेंट आहे कोणत्या खात्यामध्ये गेले सर्व काही डिटेल्स मध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा, कारण आपण अशीच नवनवीन अपडेट्स सरकारी योजना स्कॉलरशिप याबद्दल माहिती। तर मित्रांनो घरकुल योजनेची जी काही तुमची इन्स्टॉलमेंट आहे ती जमा झाली की नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला pmayg.nic.in या वेबसाईटवरती जायचं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची जी काही इंटरफेस येईल त्यामधील तुम्हाला आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर या ठिकाणी रिपोर्ट हे जे काही ऑप्शन्स आहे या रिपोर्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर स्क्रॉल करायचं आहे आणि जो काही एफ नंबरचा कॉलम आहे जसा की एफ नंबरचा कॉलम आहे यामधील 3 नंबरचे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे। या ठिकाणी स्टेट निवडून घ्यायचा आहे, जो काही तुमचा स्टेट आहे तो स्टेट निवडून त्यानंतर तुमचा महाराष्ट्र स्टेट निवडल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे। त्यानंतर तुमचा जो काही गाव आहे त्या गावाचे नाव या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बेरीज वजाबाकी करायची आहे। बेरीज वजाबाकी झाल्यानंतर या सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जी काही तुमच्या गावाची यादी आहे ते संपूर्ण या ठिकाणी दिसणार आहे। या यादीतील तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा या होम टॅबवरती क्लिक करायचं आहे। होम टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडंसं स्क्रॉल करायचं आहे। स्टेक होल्डर्स या ऑप्शनवरती क्लिक करून पहिल्याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल। तुम्हाला थोडंसं स्क्रॉल करायचं आहे, तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे। त्यानंतर जो काही कॅप्चर आहे तो कॅप्चरसुद्धा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हे सबमिट जे ऑप्शन आहे त्या सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता की तुमची पूर्ण जी काही डिटेल्स आहे ते डिटेल्स येईल। त्यानंतर तुमचा कुठल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले व तुमचा हप्ता जमा झाला की नाही हे सर्व काही या ठिकाणी दिसणार आहे। थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर किती तुम्हाला अनुदान मिळणार म्हणजे घरकुल योजनेसाठी तुम्हाला जे काही घर बांधण्यासाठी जे काही अनुदान आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसत आहे। तर त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जो काही पहिली इन्स्टॉलमेंट आहे ती किती जमा झालेली आहे ते सुद्धा दाखवत आहे व कोणत्या डेटला जमा झाली आहे ते सर्व काही अशा पद्धतीने दाखवत आहे। पण ज्या लाभार्थ्यांच्या अजूनही खात्यामध्ये जमा झालेली आहे त्यांची येणाऱ्या काही दिवसामध्ये सपोज जवळपास मार्च महिन्याच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये पहिली जी काही इन्स्टॉलमेंट आहे ती जमा केली जाणार आहे। तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।